मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथून निघालेल्या महाराष्ट्रामधील मोठी दिंडी म्हणून ओळख असणाऱ्या संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्याचे 20 जून रोजी संध्याकाळी राहुरी शहरात आगमन होऊन मोठ्या उत्साहात तिचं स्वागत करण्यात आलंय। तसेच उद्या 21 जून रोजी सकाळी या सोहळ्याचं प्रस्थान होणार आहे। यावेळी राहुरीकरांचे आदरातिथ्य आणि प्रेम पाहून दिंडी सोहळ्यामधील वारकरी अगदी भावुक झाले होते। राहुरी शहरात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून या सोहळ्यासाठी मोठी जय्यत तयारी नागरिकांकडनं आणि सेवाभावी संस्थांकडनं करण्यात आली होती। दरम्यान आज संध्याकाळच्या सुमारास राहुरी शहरामध्ये या दिंडी सोहळा आणि निवृत्तीनाथांच्या पालखीचं आगमन झालं। या पालखी सोहळ्याचे राहुरीकरांच्या वतीनं युवनेते हर्ष तनपुरे आणि खंडेराय देवस्थानच्या वतीनं रावसाहेब चाचा तनपुरे आणि सदाशिव शेळके, नगर परिषदेच्या वतीनं मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे आणि प्रशासनाच्या वतीनं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी स्वागत करून पालखीचं पूजन केलंय। दरवर्षीपेक्षा यंदा दिंडीमध्ये जास्त गर्दी बघायला मिळाली आहे। राहुरी शहरात जिकडे पाहावं तिकडे वारकरीच दिसत होते। विठ्ठल नामाच्या आणि ज्ञानबा तुकारामाच्या गजरामध्ये अवघं राहुरी शहर दुमदुमून गेलं होतं। त्यामुळे राहुरी शहराला प्रति पंढरपूरचं स्वरूप प्राप्त होऊन वातावरण अगदी भगवमय आणि भक्तिमय झालं होतं। राहुरी शहरामधील सौ भागीरथीबाई तनपुरे विद्यालय, श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी या ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात आली होती। यावेळी हजारो महिला, पुरुष भाविकांनी या पालखीचं दर्शन घेतलंय। ही पालखी मुक्कामाला होती। उद्या सकाळी या पालखी सोहळ्यानं डोंगरगड नगर मार्गे पंढरीकडे प्रस्थान होणार आहे। या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अवघे राहुरी शहर सज्ज झालं होतं। ठिकठिकाणी भाविकांसाठी वेगवेगळ्या व्यवस्था देखील करण्यात आल्या होत्या। स्थानिक प्रशासनासह विविध संस्था, संघटना यांच्या वतीनं देखील वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। संभाव्य पावसाच्या दृष्टीनं देखील पालिका आणि प्रशासन सज्ज होतं। राहुरी नगर परिषदेनं वारकऱ्यांसाठी तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था देखील केली होती। शहरामध्ये सौ भागीरथीबाई तनपुरे कन्या विद्यालय, गाडगे महाराज आश्रमशाळा, केशर मंगल कार्यालय, शाहू मंगल कार्यालय, बालाजी मंगल कार्यालय या ठिकाणी तात्पुरत्या 500हून अधिक शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे। या ठिकाणी सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि पोलीस कर्मचारी म्हणून परिश्रम घेत होते। पालखी सोहळा व्यवस्थित मार्गी लावण्यासाठी स्थानिक प्रशासनासह नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्याकडनं स्वच्छतेची देखील चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे। या दिंडी सोहळ्यात 60 ते 70 हजार वारकरी तसेच 50हून अधिक दिंड्या सहभागी झाल्यात। ही संख्या पुढे वाढत जाऊन 1 लाखांवर वारकरी आणि 100-125 दिंड्या अशी होते। यंदा शासनाकडनं चांगली सुविधा दिंडीला पुरवण्यात येत आहे। यामध्ये टॉयलेट व्यवस्था करण्यात आली आहे। या सोहळ्यामध्ये रुग्णवाहिका, पिण्याच्या पाण्याचे टँकर, सामान वाहतुकीसाठी ट्रकची व्यवस्था करण्यात आली आहे। दिंडीमध्ये चोख पोलीस व्यवस्था ठेवण्यात आली आहे। दिंडीमध्ये चोऱ्या होऊ नयेत म्हणून काही पोलीस साध्या वेशात दिंडीमध्ये सहभागी झालेत।
यावेळी दिंडी सोहळ्याचे प्रमुख मानकरी मोहन महाराज बेलापूरकर, जयंत महाराज गोसावी, बाळकृष्ण महाराज डावरे, श्रीनिवास महाराज हिरवे तसेच संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानच्या अध्यक्षा कांचनताई जगताप आणि सर्व विश्वस्त मंडळाचा हर्ष तनपुरे आणि रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय. आज राहुरी शहरामध्ये निवृत्तीनाथ यांची पालखी या ठिकाणी सर्व वारकरी मंडळी आलेले आहेत. राहुरी शहराच्या वतीने सर्वांनी या ठिकाणी त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि असं या वर्षी अत्यंत खूप पाऊस झाल्यामुळं वारकरी मंडळी खूप आलेले आहेत. मी पंढररायाच्या प्रार्थना करतो संपूर्ण या महाराष्ट्राचे सर्व शेतकऱ्यांना चांगलं सुखी ठेवा ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्व वारकऱ्यांना मी राहुरी तालुक्याच्या वतीने व श्री खंडेराया यात्रा कमिटीच्या वतीने, देवस्थानच्या वतीने, डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा करतो आणि थांबतो. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून आलेली पालखी आज राहुरीमध्ये तिचं आगमन झालं. मी प्रथम सर्व वारकऱ्यांचं, पालखीच्या सर्व आयोजकांचं, राहुरी शहरातल्या सर्व नागरिकांतर्फे डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी कारखान्याच्या सर्व सभासद व त्याचप्रमाणे संचालक मंडळ तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ यांच्याकडून या पालखीचं हार्दिक स्वागत करतो. आज ही पालखी मुक्कामासाठी राहुरीत राहणार आहे. तरी मी राहुरीकरांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि वारकऱ्यांना, संबंधित सर्व आयोजकांना मी पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देतो. नमस्कार. सर्वप्रथम मी श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी सोहळ्याचा राहुरी शहरामध्ये सर्व राहुरी करांच्या वतीने व राहुरी नगर परिषदच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. व आज आपण या ठिकाणी श्री संत निवृत्ती महाराज यांची पालखी व त्यासोबत ज्या विविध दिंड्या आलेल्या आहेत त्यातील सर्व वारकरी बंधूंसाठी आपण एकूण 5 ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे. त्यामध्ये शाहू मंगल कार्यालय आहे, केशररंग मंगल कार्यालय आहे, श्री संत गाडगेबाबा आश्रमशाळा आहे, तसेच बालाजी मंदिर आहे व शाळा मराठी शाळा नंबर 1 या ठिकाणी आपण 5 ठिकाणी सर्व भाविक भक्तांची निवासाची व्यवस्था केलेली आहे. त्यासोबतच त्यांना टॉयलेटची सुविधा, तसेच पिण्याची पाण्याची सुविधा, लाईटची सुविधा व स्वच्छताही आपण सर्व ठिकाणी केलेली आहे. तरी मी सर्व राहुरी शहरातील नागरिकांच्या वतीने या पालखी सोहळ्याचे स्वागत करतो आणि या पालखी सोहळ्याला पंढरपूर पर्यंतच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आज संत निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्याचे राहुरी येथे आगमन झालेले आहे. आज अत्यंत उत्साहात राहुरीकरांनी, ग्रामस्थांनी तसेच राहुरी नगर परिषदेने आमचे स्वागत केलेले आहेत. वारकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधा, वॉटरप्रूफ मंडप असेल, टॉयलेट्स असतील किंवा इतर सर्व आवश्यक त्या सर्व सुविधा राहुरी नगर परिषदने, ग्रामस्थांनी आम्हाला पुरवलेल्या आहेत आणि अतिशय आनंदात हा सोहळा चाललेला आहे. राहुरी ग्रामस्थांनी तसेच राहुरी नगर परिषदनी जो काय आमचा सन्मान केला, स्वागत केलं, त्याबद्दल आमच्या या संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांतर्फे व संपूर्ण वारकरींतर्फे खूप खूप धन्यवाद. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.